स्माइल वेलकम. आजच्या या आपल्या डे 4च्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आजचा आपला विषय आहे रेकी आणि जीवनाचा आनंद. या दिव्यरेखी शक्तीतनं आपण आपल्या जीवनाला कशा पद्धतीने आनंदी ठेवू शकतो. 5 प्रिन्सिपल जे आहेत, जे डॉक्टर मिकाऊस यांनी रेकीचा ज्यांनी रिडिस्कवर केलं, त्यांनी जे जगाला 5 प्रिन्सिपल्स दिले, आपण त्या 5 प्रिन्सिपल्सला आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सगळ्यांचं पुनश्च एकदा शब्दस्मरणांनी स्वागत. आपली ही बॅच जी आहे स्टार्ट, ती अर्धी 2024 आणि 2025 मध्ये संपणार आहे, म्हणजे 24ला सोडून 25ला. तर लिटरली जेव्हा तुम्ही याचा सराव कराल आणि आपल्या नववर्षाची सुरुवात तुम्ही आनंदाने कराल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरोखर एक सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी अनुभव करणार आहे. आणि जीवनामध्ये खऱ्या पद्धतीचा आनंद, म्हणजे एकदम आनंदी जीवन कसं जगावं, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण रेकी शिकण्याच्या आधी रेकीबद्दल कन्फ्युजन आहे. रेकी शब्दाबद्दल जे कन्फ्युजन आहे ते आपण आधी दुरुस्त करणार आहोत. आणि काय आहे ते कन्फ्युजन? तर ते कन्फ्युजन रेकी शब्दाबद्दल आहे. आपण जे जीवनामध्ये, माझा आवाज येत नाही आहे का? इज माय व्हॉइस इज क्लिअर? येतो आहे? ठीक आहे. ज्यांना येत नाहीये त्यांचं थोडं नेटवर्क चेक करा. माझा आवाज क्लिअर येतो आहे. थँक्यू. तर आपण आज रेकीबद्दल जे जाणून घेणार आहे, तर रेकी दोन शब्द आहेत. आपण जी रेकी शिकतोय आजपासून, जी आपण रेकी समजून घेणार आहे, ती रेकी म्हणजे ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा. पण एक कन्फ्युजन शब्द आहे जो आपण नेहमी ऐकतो, न्यूजपेपरमध्ये वाचायला येतं किंवा न्यूजमध्ये दाखवलं जातं. ते म्हणजे काय आहे, की रेकी करून एखाद्याचं अपहरण केलं, किंवा रेकी करून एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट केला, रेकी करून एखाद्या ठिकाणी काय एखाद्याचं म्हणजे चुकीचं कृत्य केलं गेलं, असं आपण न्यूजवर किंवा पेपरमध्ये ऐकतो. सर्वप्रथम रेकी शिकण्याआधी क्लिअर करते, त्या रेकीशी आपण जी रेकी शिकणार आहे आजपासनं, त्या रेकीशी आपला काहीही संबंध नाही. तो एक फ्रेंच शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ हा आहे रेकी करणं. ती रेकी करण्याचा अर्थ काय आहे, की समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे, तर त्या फॅक्टरीसाठी जी मी जागेची निवड करीन, त्या जागेवर मला मुबलक जे साहित्य रॉ मटेरियल लागेल ते तिथे अवेलेबल होणार आहे का? किंवा मला जो लेबर वर्ग लागेल तो तिथे आहे का? तर त्याची पाहणी करणं, त्याला रेकी करणं म्हणतात. मग याच पद्धतीने नकारात्मक गोष्टीसाठी, म्हणजे एखाद्याला एखाद्याचं अपहरण करायचं आहे, तर तो किती वाजता घरातून निघतो, कुठे कुठे जातो, कुठे कुठे जातो आणि किती वाजता वापस येतो, त्या व्यक्तीच्या पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून जे लक्ष ठेवून जे केल्या जातं त्याला काय म्हणतात? रेकी करणं. मग ते रेकी करून बॉम्बस्फोटही करतात लोक, ती रेकी. पण त्या रेकीचा आपल्या रेकीशी, जी रेकी आजपासून आपण शिकतो आहे, याचा कुठेही काहीही संबंध नाही आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? रेकी शिकण्याच्या आधी हा पहिला मुद्दा क्लिअर झाला, की आपण जी रेकी शिकतोय आणि जे आतापर्यंत बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, की रेकी करून असं काहीतरी केल्या जातं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये रेकीला थोडं अंधश्रद्धेकडे बघितल्या जातं किंवा रेकीचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जातो. हा जो गैरसमज आहे, तो गैरसमज डोक्यात कुणीही ठेवू नये. आपण जी रेकी शिकतो आहे, या रेकीला काय म्हणतात ते आधी आपण समजून घेऊ. ठीक आहे. आज आपण जी रेकी शिकतो हा जपानी शब्द आहे. कुठला शब्द आहे? हा रेकी शब्द मूलतः जपानी आहे. रेकी भारतामध्ये प्राण ऊर्जा किंवा स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखली जाते. आता मला सांगा, स्पर्शाच्या माध्यमातनं समजा आज आपण खूप तणावात आहे आणि आपल्या आई किंवा जवळची व्यक्ती येऊन आपल्या मायेने डोक्यावरून किंवा पाठीवरून हात फिरवला, तर आपल्याला बरं वाटतं की नाही वाटत? येस ऑर नो? टाईप इन चॅट बॉक्स.
जर आपल्याला बरं नाही म्हणजे अस्वस्थ आहे, आपण कुठल्या तणावामध्ये आहे, तर आपल्या जवळच्या व्यक्तींनी जर स्पर्श केला तर आपल्याला बरं वाटतं. काय आहे आपल्या या हातांमध्ये, नैसर्गिकरित्या ती उपचारक शक्ती अस्तित्वात आहे. आता फक्त ही रेकी जपानमध्ये रिडिस्कवर झाली, म्हणून ही रेकी म्हणून विश्वामध्ये प्रख्यात झाली. ठीक आहे. एखादं बाळ रडत आहे आणि त्या रडणाऱ्या बाळाला त्याच्या आईनी मायेनी जवळ घेतलं आणि प्रेमाने थोपटलं आणि ते बाळ शांत झालं. काय आहे त्या आईच्या हातांमध्ये? हाच रेकीचा सुंदर प्रवाह, उपचारात म्हणजे हिलिंगचा प्रवाह. रेकी काय आहे? हिलिंग पद्धती आहे, उपचार पद्धती आहे. तर नैसर्गिकरित्या आपल्या हातामध्ये खरोखर दिव्य औषधीय ऊर्जा आहे, ज्याचा वापर करून आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांमधनं निश्चितच बाहेर पडू शकतो. पण ही रेकी करत असताना, आपण जी रेकी शिकणार आहे हिची प्रॅक्टिस करत असताना, आपल्याला पहिले स्वयंविकास, दैनंदिन लेवलवर आपल्याला स्वतःची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ही एक फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आहे. इथे कुठल्याही नकारात्मकतेला कुठलंही स्थान नाही आहे. या दिव्य रेखी शक्तीमध्ये नकारात्मकतेला कुठलंही स्थान नाही आहे. फक्त आणि फक्त तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल या भावनेने आपण या दिव्य रेखी शक्तीचा उपयोग स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. ठीक आहे. आता आपण बघणार आहे रेकी नेमकं काय आहे, आणि नंतर आपण 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी बघणार आहे. रेकी हा एक जपानी शब्द आहे आणि जपानीमध्ये रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती जी आपल्या शरीराच्या प्राणमय कोशामध्ये उपस्थित आहे आणि आपल्या हातांच्या घर्षणातनं ती ऊर्जा ऍक्टिव्हेट होत असते. आता मला सांगा, आपला या देहातनं प्राणमय कोश निघून गेला, हा देह तर इथेच असतो, मग ती जी प्राण ऊर्जा निघून जाते ती म्हणजे रेकी आहे. ठीक आहे. हा देह इथेच असतो की नाही, एखाद्याच्या देहातनं प्राण निघून गेल्यावर हा देह तर तसाच्या तसा पडलेला असतो. मग या देहाचं अस्तित्व कशामुळे आहे? त्या प्राण ऊर्जेमुळे आहे. आणि ती प्राण ऊर्जा म्हणजेच रेकी शक्ती आहे. ब्रह्मांडीय लाईफ फोर्स एनर्जी, जी जीवनदायी ऊर्जा आपल्यामध्ये अस्तित्वात आहे, ती ऊर्जा म्हणजे रेकी आहे. यह नैसर्गिक उपचार पद्धती है. कुठल्याही उपचाराद्वारा चिकित्सा या रेखेमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक तथा आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांमधनं देखील आपण बाहेर पडू शकतो. यहाँ केवळ हस्तस्पर्शद्वारा उपचार किए जाते. लेवल 1 मध्ये आपण फक्त आणि फक्त स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो. सर्व धर्मपंथीयांनी या रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, आणि इंग्रज त्याला लाईट म्हणतात, होली स्पिरिट म्हणतात, आणि भारतीय याच्यात याला प्राण ऊर्जा असं म्हटलं गेलेलं आहे. भारतीय याच्यात काय म्हटलेलं आहे? याला प्राण ऊर्जा असं म्हटलेलं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अथर्व वेदामध्ये या ऊर्जांचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि या ऊर्जांना 5 म्हणजे रेकी जर वापरायची आहे तर रेकीमध्ये एक चांगलं सांगितलंय काय, की आपल्या जीवनाला फक्त आणि फक्त म्हणायचं केवल आज के लिए. आज के लिए क्यों? कल आपने जो जी चुके हैं त्याला आपण रिपीट करू शकतो का? कालचा दिवस जो आपल्या आयुष्यातला येऊन संपला त्याला आपण रिपिटेशन देऊ शकतो का? नाही. किंवा उद्यासाठी आज तुम्ही काहीतरी प्लॅन करता, तसाच्या तसाच तो उद्याचा दिवस घडणार आहे का तुमच्या जीवनामध्ये? त्याचे उत्तर नाही. मग आपल्या हातामध्ये काय आहे? आज, आत्ताचे क्षण आहेत. ठीक आहे. आपल्या हातामध्ये काय आहे? केवळ आणि केवळ आज आणि आत्ताचे क्षण आहेत. आणि म्हणून दिव्य रेखी शक्तीमध्ये कुठले जे 5 सिद्धांत आपण आता बघणार आहे त्याच्यात म्हटलेलं आहे केवल आज के लिए. आज के लिए, आज के लिए भी 8 घंटे हम सोने जाने वाले हैं. 8 तास, 16 तासांवर आपल्याला ही मर्यादित अफर्मेशन द्यायची आहेत. 16 आवर्स साठी आपल्याला हे अफर्मेशन कंटिन्युएशन मध्ये द्यायचं आहे. तर पहिलं अफर्मेशन आहे, केवल आज के दिन मैं चिंता
नहीं करूंगा या करूंगी, केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी, हे पहिलं रेकीचं तत्व आहे. आता मला सांगा, तुम्ही कितीही चिंता केली, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का? आजपर्यंत तुम्ही जीवनामध्ये प्रॉब्लेम आला की कर चिंता, डोक्यावर हात ठेवत बसले, लोकांना डिस्कस करत बसले, आज तक जिंदगी का सोल्युशन निकला है क्या? आणि रेकी काय म्हणते की जिथे तुमचा फोकस असेल, म्हणजे एनर्जीचा नियम काय? जिथे तुमचा फोकस असेल तिथे एनर्जी डायव्हर्ट होईल. मग जर तुमचा फोकस नकारात्मकतेमध्ये आहे, काय आहे त्यापेक्षा काही नाही आहे याच्यावर जर फोकस असला, तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या गोष्टींकडे फोकस राहणार नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती इथे जेवढे बसलेले आहेत क्लासमध्ये आज, सगळे कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. कसं? रस्त्यावर रात्री, थंडीचे दिवस आहे, उघड्यावर झोपलेला व्यक्ती, एका खोलीचं छत अपेक्षित आहे. मग ज्याच्याकडे एक रूमचं घर आहे, भाड्याचं का असोना, पण तुम्ही त्याच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. जो एक रूमच्या घरात बघ आहे आणि तो एक 1 BHK फ्लॅटची अपेक्षा करतोय, तर म्हणून इथे बसलेले 1 BHK फ्लॅटवाले त्याच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. एक जे लोक 1 BHK वाला 3 BHKचं स्वप्न बघतोय, आत इथे उपस्थित पैकी जे 3 BHK वाले आहे, ते त्या 1 BHKच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. त्याच पद्धतीने एक सायकलवाला 2 व्हीलरचं स्वप्न बघतो, म्हणजेच 2 व्हीलरवाला व त्या सायकलवाल्याचं स्वप्न, म्हणजे सायकलवाला त्या 2 BHK वाला, सॉरी, तो 2 व्हीलरवाला स्वप्न त्याचं जगून राहिलेलं आहे. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, म्हणजेच काय, 2 व्हीलरवाला त्याच्यासारखं स्वप्न बघतोय की माझ्याकडे एक 4 व्हीलर असावी, आणि 4 व्हीलर मोठे स्वप्न बघतोय की अजून मोठी गाडी आली पाहिजे. म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. आणि जर आपण कुणाच्या स्वप्नातलं जीवन जगतोय म्हणजे आपण लकी आहे की नाही? आपल्याला जे उच्च ध्येय गाठायचे ते पण निश्चितच गाठू, पण आजच्या घडीला देखील आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. तुम्हाला एक उदाहरण सांगते की, म्हणजे मी फेसबुकवर एक चित्र बघितलं होतं. एका मुलगा होता आणि त्यांनी चॉकने त्याला 2 पाय काढलेले होते गुडघ्यापासनं. त्या मुलाला, एक 14-15 वर्षाचा मुलगा असेल, आणि त्याचा तो फोटो होता आणि त्यांनी ते चॉकने 2 पाय काढलेले होते. विचार करा. मग त्याच्या स्वप्नातलं जीवन आपण जगतोय की नाही? कारण ते 2 पाय त्याला आयुष्यभर मिळणार नाहीये. मिळाले तरी ते आर्टिफिशियल असतील, पण त्या ईश्वराने आपल्याला 2 पायावर उभं केलेलं आहे. म्हणजे आपण त्याच्या स्वप्नातलं जीवन जगतोय की नाही जगत आहे, सांगा. मग चिंता करण्यापेक्षा माझ्या जीवनात काय चांगलं आहे, त्या ईश्वराने भरभरून मला काय दिलेलं आहे, याचा विचार करू शकतो आपण. आपण चिंता करतो माझ्याकडे पैशांची कमतरता आहे. कोरोना काळामध्ये अमेरिकेतला 7 मजली आंतरराष्ट्रीय लेव्हलचा हॉटेलचा मालक, त्याच्या कुटुंबातले सगळे व्यक्ती मृत झाल्यानंतर सगळा पैसा त्या फ्लॅटवरून उडवून टाकतो, सगळ्या सुटकेस, आणि स्वतः उडी मारून आत्महत्या करून टाकतो. मग विचार करा, कुटुंब आहे आपल्याकडे, आपण एकटं नाही आहे, म्हणजे आपण श्रीमंत आहे की नाहीये? त्याच्याकडे पैसा होता हो, पण कुटुंब संपलेलं होतं, म्हणून त्याने जीवन संपवलं. मग आज जर आपलं कुटुंब आपल्या सोबत आहे, त्याच्यापेक्षा, त्या 7 स्टार हॉटेलच्या मालकापेक्षाही आपण श्रीमंत आहोत की नाही? थिंक अबाउट दॅट. आणि म्हणून आज खरोखर एक नवी लिस्ट करा की मेरे पास क्या क्या अच्छे, सुरुवात करा की वा, यस, माझे हात सगळ्यात चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी काम करत आहेत. जस्ट से थँक्यू टू युअर हँड. मी माझ्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकतो, उभा राहू शकते. त्या पायांना थँक्यू म्हणा. माझ्यासाठी माझ्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन झटत आहे त्या ऑर्गनचं. म्हणून केवळ आज के लिए मैं चिंता नाही, केवळ आजच्या दिवस आठवायचंय की मेरे पास क्या क्या अच्छा है. रोज जर सकाळी तुम्ही तुमच्या जवळ काय चांगलं आहे आणि इतरांजवळ ते नाही आणि तुमच्या जवळ आहे, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा भाग्यशाली आहे, असं म्हणून आजच्या दिवसाला सुरुवात करा. उद्या
परत नवा दिवस येणार आहे. कारण जर त्या 10:30 लोकांमध्ये माझा नंबर नाही लागला तर मी उद्या क्लास घ्यायला हजर राहणार आहे. लागला तर आपला क्लास होणार नाही, बरोबर की नाही? म्हणून मी भाग्यशाली आहे की मी दररोज या पृथ्वीवरचा भाग आहे. सो जस्ट से थैंक यू, जो भी हमारे पास है उसके लिए थैंक यू बोलना चालू कर दो, चिंता करायची नाही. त्याच्यानंतर दूसरा नियम है, केवल आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. केवल आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. मी एक शेअरिंग दाखवते तुम्हाला. एक मिनिट. एक लहान मूल आपल्या आईसोबत आईला भेटायला शाळेतनं धावत धावत घरी येतो. अचानक धावत येताना त्याला एकच असतं की मला माझ्या आईला बघायचंय, शाळेतून आल्यावर एकदा आईला बघायचंय. आणि ते बघण्यासाठी धावत, आई किचन मध्ये असेल, त्याला अंदाज असतो, तो किचन मध्ये धावत येतो. त्याच दिवशी आईने एक नवीन कपांचा सेट आणलेला असतो आणि ते मूल धावत धावत येतो. त्याचा धक्का कपांना लागतो आणि कप फुटतात. आई त्यावेळेस भांडी घासत असते आणि तिथे तिच्या हातात सांडशी असते. तिला फक्त कप फुटण्याचा आवाज येतो आणि ती आई रागाच्या ह्याच्यात हातात घासत असलेली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावते आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्याला लागते आणि मुलगा कायम स्वरूपी आपला एक डोळा गमावतो आयुष्यभरासाठी. आता सांगा, ती सांडशी इतकी महत्वाची होती. तो कपांचा सेट कितीला होता? फक्त 200-300 रुपयांचा. पण त्या आईच्या हातातनं भिरकावलेल्या सांडशीमुळे त्या मुलाचा डोळा कायम स्वरूपी निकामी झाला आणि त्या मुलाला अंधत्व आलं. त्या आईला मुलाला अंध बनवायचं होतं का? पण राग त्या क्षणी, त्या आईला आलेला राग कंट्रोल नाही झाला आणि म्हणून तो मुलगा कायमस्वरूपी अंध झाला. दुसरी गोष्ट सांगते, आमच्या शहरात घडलेली. एक सुंदर कुटुंब होतं, आई वडील आणि 2 मुलं. आणि त्या घराचा इतका छान नियम होता की संध्याकाळी 4घे जण एकत्रितपणे जेवायला बसायचे. सुंदर वातावरण होतं घरचं, एकत्रितपणे जेवायला बसायचे. एक दिवस याच पद्धतीने संध्याकाळी ताटं वाढलेले होते. नेमकं त्या दिवशी बाहेर काहीतरी झालं असेल पतीसोबत आणि त्यांचा राग असेल. नेमकी त्या दिवशी भाजीत मीठ कमी झालेलं होतं, जास्त झालेलं असेल आणि त्या पतीने त्याच्याबद्दल म्हटलं. पत्नीने वाद घातला, मी दिवसभर राबराब राबते कुटुंबासाठी आणि तुम्ही रोज कटकट करता. पत्नीने पतीला राग अनावर झाला आणि त्याने ताट सरकवलं आणि पत्नी जवळ गेला. एका त्याचा राग एवढा चढलेला होता कारण आधीच बाहेर काहीतरी घडलेलं होतं. त्यांनी पत्नीचा गळा आवळला आणि 2 मिनिटात एक कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं. पतीला त्यानंतर पश्चाताप झाला, स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतःला सरेंडर केलं. पण तोपर्यंत आई देवाघरी गेलेली होती, मुलं अनाथ झालेलं होतं आणि पती जेलमध्ये. मग विचार करा, काय त्या मुलाच्या आईला मुलाला अंध बनवायचं होतं की इथे त्या पतीला पत्नीचा खून करायचा होता? फक्त या दोन्ही घटना घडल्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आलेल्या रागावर नियंत्रण करता आलं नाही. आणि म्हणून आजपासून आपण संकल्प करूया, रोज सकाळी उठल्यावर रेकीचं दुसरं तत्व, आजच्या दिवस मी राग करणार नाही. आजच्या दिवस कुठल्याही परिस्थितीत मी क्रोध करणार नाही.
हे डॉक्टर मिकाऊसूंनी रेकीचं तत्व सांगितलेलं आहे. तिसरं तत्व आहे रेकीचं, अपने ईमानदारी से मैं अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगा. आता गृहिणी असो, वर्किंग वुमन असो की कुठलाही पुरुष किंवा विद्यार्थी असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कामांची शृंखला ठरलेली आहे. विद्यार्थी जीवनात अध्ययन हे काम आहे. पत्नीसाठी गृहकर्तव्य सांभाळावं लागतात. पतीला सुद्धा चरितार्थासाठी काम करायचं असतंय. आज महिलांवर कुटुंब आणि घर दोन्ही याची जबाबदारी तेवढ्याच लेवलनी आलेली असते. पण हे कामं करत असताना जर त्या कामात आनंद मानला, आज विचार करा की मॅडम अनम्यूट करा बरं, गुरव मॅडम. मला सांगा, ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी मनापासून एखादा पदार्थ घरी बनवायचा असतो, त्या दिवशी पदार्थ कसा बनतो मनापासून केलेला असल्यावर? खूप सुंदर. सगळी फॅमिलीतली माणसं माझं कौतुक करतात. सगळी फॅमिलीतले माणसं कौतुक करतात. याचा अर्थच काय आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जर आनंदाने इन्व्हॉल्व्ह होऊन काम केलं तर त्या कामाचा रिझल्ट खूप चांगला येत असतो. मुलांनी चांगला मन लावून अभ्यास केला की त्यांचा अभ्यासातला रिझल्ट सुधारतो. पती हो. पत्नींनी एकमेकांसोबत आनंदाचा संवाद साधला, कुटुंबामध्ये आनंद, म्हणजे ती जबाबदारी आहे आपली, तर मग तो आनंद कसा राहणार आहे? द्विगुणित होणार आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये जे काही जबाबदारी आपल्यावर आहे, एक पत्नी म्हणून, पतीसाठी पती म्हणून, प्रत्येकाची व्यक्ती, वी आर फॉलोइंग द डिफरंट कॅरेक्टर हिअर. आपण, हा पूर्ण एक रंगमंच आहे. या रंगमंचावर आपण वेगवेगळे रूप धारण करत असतो. इथे मी एक रेकी ट्रेनर आहे, हम्म. बरोबर आहे. पण इथून मी पुढे इथून माझा क्लास संपला 6:30-7 नंतर माझी कौटुंबिक जबाबदारी असते. तिथे मी कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी पत्नी आहे, माझ्या त्या जबाबदारी आहे. जर मी माझा माहेरचा विचार करील तर मी एक कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, बरोबर आहे. तिथे माझे विविध नाते आहेत, किंवा समाजात एक वेगळी ओळख आहे, शेजारच्यांसोबत वेगळी. तर आपलं मनुष्य म्हणून कर्तव्य काय की जी ही भूमिका तुम्ही वठवता आहे, ती भूमिका वठवत असताना या रंगमंचावर आपल्याला पूर्ण डिवोट काम करायचंय. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहे, जसं आता आपण एखाद्या लग्न समारंभात ओळखीच्या व्यक्तीला भेटलो, स्माइल करावंच लागते ना. त्यांना तोंड वाकडं करणार आहे का पण त्या व्यक्तीला पाहून? भले इच्छा नसेल तरी स्माइल करावं लागतं ना. असं किती हो. लोकांना आपण प्लास्टिक स्माइल करतो की नाही, जबरदस्त समोर दिसलं मग खूप दिवसांनी दिसला, वी आर जस्ट स्माइल. बट वो स्माइल अगर इनर स्माइल हो जाए तो कितना अच्छा रहेगा. की खरोखर एका मनाच्या भावनेपासनं दुसऱ्या मनापर्यंत ती सकारात्मक भावना पोहोचते आहे, तर ती स्माइल खूप सुंदर असेल की नाही. हो. म्हणूनच रेखीचा तिसरा नियम म्हणतो की आपण जे काही काम करणार आहे, कुठल्याही परिस्थितीत करणार आहे, ते पूर्ण इमानदारीने करायचं आहे. जसं शिक्षकांनी पगार मिळतोय म्हणून शिकवण्यापेक्षा माझ्या शिकवण्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे, जस्ट से थँक्यू. की त्या मुलांनी, जर एखादा इंजिनियर आपण ज्याही डिपार्टमेंटला काम करत आहे त्या डिपार्टमेंटच्या थ्रू त्यांनी भलं होण्याचा विचार केला, अपनी ग्रोथ अपने आप हो जाती है. आता विचार करा, मी हे जे 10 दिवसांचे सेशन कंटिन्यू करते आहे, त्याच्यातनं मला माझ्या लाईफमध्ये आज इतकं मल्टिप्लिकेशन मिळालेलं आहे की मी कधी विचारही नव्हता केला. मी लिटरली आता या आधीच्याच बॅचमध्ये सांगितलं, मी माझं स्वप्नातलं जीवन जगत आहे. म्हणजे मी विचारही न केलेल्या गोष्टी आज माझ्या जीवनाचा भाग आहे. का बरं? कारण देताना ती तळमळीची भावना आहे की समोरच्याच्या जीवनात तो कल्याण व्हावं. मी माझे कुठेतरी, आता तुम्ही आज क्लासचा 4था दिवस आहे, कुठेतरी वाटतंय का की फक्त टाइमपास म्हणून फ्री क्लास होतोय? नाही नाही. इथे एक माझी देण्याची भावना आहे की नाही, मला इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला च्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी मिळाली पाहिजे. उलट मला दुःख कुठे होत आहे की तिकडे ग्रुपमध्ये 100-1000 लोक असतात आणि क्लासला जी संख्या कमी असते, तर कमिटेड म्हणजे फ्री मध्ये मिळून लोकांची घ्यायची मानसिकता नाही आहे. ती कनेक्टिव्हिटी कशी निर्माण करावी, माझा विचार त्याच्यासाठी चालू आहे की ही कनेक्टिव्हिटी, हे जे मिस होत आहे, कारण एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि त्याच्या लाईफ मधली इनर स्माइल क्रिएट झाली, त्याच्या पलीकडे आनंद काही नाही आहे. कंपल्सरी नाही की इथून प्रत्येकच व्यक्ती सेकंड लेवलला येणार, थर्ड लेवलला येणार, तो प्रश्न नाही आहे. पण जो भी आप आ रहे 10 दिन अगर पूरा मन लगा के कर रहे आणि त्याची प्रॅक्टिस पुढे केली, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर एक इनर स्माइल क्रिएट केलं आणि तुम्ही ते माध्यम बनलात की तुमच्यामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर तो आनंद निर्माण झाला, त्याच्यापेक्षा भाग्यशाली कोणीच नाहीये. सबसे बड़ा गिफ्ट है
अगर हम किसी के चेहरे पे वो स्माइल क्रिएट कर ले। ओके, चला थँक्यू मॅडम. तर आपल्याला एक तिसरा नियम की आपण प्रत्येकाच्या याच्यामध्ये आनंदाने जेही काम करू 100% द्यायचं आहे. व्हॉट इज द माय बेस्ट, मी माझ्या जीवनातलं काय बेस्ट देऊ शकतो ते बघा. आणि म्हणून फक्त गृहीत धरून मी माझ्या सगळ्या बंधूंना विनंती करते की घरी जेव्हा जाता तर तुमच्यासाठी कोणीतरी दिवसभर कार्यरत असते. वर्किंग असेल तरी सुद्धा ती दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असते. नाही मदत करू शकला तर फक्त एक शब्द बोला, "कागं थकलीस का?" सिंधुताई सपकाळांचं हे वाक्य माझ्या मनाला लागलं होतं जेव्हा सिंधुताई सपकाळ आमच्या शहरात आल्या होत्या आणि एक दिवस त्यांनी व्याख्यानात एक गोष्ट बोलली होती, "तुमच्या शब्दांनी सुद्धा तुम्ही कुणाला तरी मन जिंकू शकता." समोरच्याला एवढंच वाटत असतं की त्याच्या कामाचा थोडासा रिस्पेक्ट म्हणून मोबदला त्यांना मिळावा. तर एक "कागद थकलीस का?" जास्ती काही गरज नसते. एक गुलाबाचं फुलही संपूर्ण आनंद मिळू शकतो. कारण सुख हे पैशांनी विकत घेता येत नाही, ते तुमच्या शब्दांनी आणि प्रेमाने विकत घेता येतं. लिटरली मी इतक्या म्हणजे गरिबीचा आणि याचा स्ट्रगल केलेला आहे. आजही मला माझ्या जन्माची वेळ माहिती नाही. का बरं? कारण आमच्या घरी घड्याळच नव्हतं आणि घरी झालेला जन्म आहे आमचा. आणि लग्नानंतर म्हणजे माझ्या हस्बंडला 3 वर्ष सॅलरी नव्हती, पण माझ्या हस्बंडनी पहिला साजरा केलेला वाढदिवस मला अजूनही आठवतो. ती छोटी फ्रुटीची बॉटल, त्याच्यासोबत 2 पेढे आणि एक सुंदर पत्र. आणि आम्ही लग्नानंतर फर्स्ट टाइम एकटा असा वेळ घालवलेला मिळालेला आम्हाला तो एक दिवस आयुष्यभराच्या स्मरणमध्ये आहे. आणि म्हणून जीवनातला आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो समोरच्या व्यक्तीच्या सोबतीने आणि आनंदाने आपण आपल्या निर्माण करू शकतो. तर आजपासनं मला एक मी नेहमी म्हणते की आनंदासाठी आपण जे म्हणतो ना की बर्थडे, बरेचसे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम ऐन अॅनिव्हर्सरी आणि बर्थडेला होतात. होतात की नाही होत? का बरं? समोरचा व्यक्ती एक तर गिफ्ट देत नाही, नाही तर विसरलेला असतो. आणि महिलांमध्ये ती डोक्याला एकच कुरापत आहे की ते प्रत्येक तारखा लक्षात ठेवते आणि स्वतः गिफ्ट देते आणि आपल्याला भेटलं नाही तर गाला फुगवते. होतं की नाही होत असं? मोस्टली घरांमध्ये असं होत असतं. आणि एक तुम्हाला सांगते, कसंही जगलात तरी तो क्षण परत तुमच्या आयुष्यात रिपीट होणार नाही हो. तो तिथं संपणार आहे. आणि आजच्या समाजातली प्रत्येक महिलेला एवढं स्वातंत्र्य आहे की तिचं किचन तिच्या ताब्यात आहे. त्या दिवसाला स्पॉइल करायचं, नाहीतरी पाहुणे आल्यावर तुम्ही 4 पदार्थ चांगले बनवता की नाही, मग आपल्या जीवनातल्या त्या आनंदाच्या क्षणाला स्पॉइल करण्यापेक्षा स्वतःला एक छानसं छोटंसं गिफ्ट घ्या. गरज असेल दुसऱ्यांना गिफ्ट द्या. आणि त्या दिवशी 4 पक्वान्न जास्ती बनवा. आणि इतर नाहीच पक्वान्न बनवायचे इतर दिवशी जसं आठवण करून देता ना, तर आठवण करून द्या. मी माझ्या हसबंडला सांगून दिलं, वर्षातनं 3 वेळा मला पाहिजे एक एक साडी. बाकी काही अपेक्षा नाहीये. बर्थडे, अॅनिव्हर्सरी आणि दिवाळी, 3 याच्यात माझी अपेक्षा आहे ती करायची. नाही विसरलंय, मी स्वतःहून जाते का हो, दिवाळी येते साडी नाही घेऊन देत का? आज मी माझं जे अर्निंग आहे तर माझ्याकडे लिटरली सांगते, मी त्या दिवशी असं सहज आता वर्ष संपत आहे, एक मैत्रीण बसलेली होती, मी काउंट केलं आपल्या स्टुडंटकडनं मिळालेल्या गिफ्ट 24 साडीज मला दर मिळालेल्या गुरुपौर्णिमेपासून आतापर्यंत आमचा मुंबईचा इव्हेंट झाला. इतकं प्रेमाने गिफ्ट मिळतं, पण तिथे माझा हस्बंडकडे माझा हक्क आहे. सो मागण्याचा ना तो दिवस स्पॉइल करून वाया घालवण्यापेक्षा हक्क गाजवतो ना आपण इतर वेळी, मग त्याच दिवशी गाला कशाला फुगवायचे? आदल्याच दिवशी सांगून ठेवायचं उद्या आपल्याला फॅमिली सोबत जेवायला जायचंय. स्वतः केक ऑर्डर करायचा, स्वतःही कट करायचा, मुलांनाही. आपण काय करतो, मुलांचाही दिवस स्पॉइल करतो, घरचं वातावरण खराब करतो. तर आजपासून नवा संकल्प करा. येणाऱ्या 2025 मध्ये येणारा प्रत्येक बर्थडे असो, तुमची अॅनिव्हर्सरी असो, इथून नाही, यहाँ से बडा नाही होणार म्हणजे गालांना फुगून मोठं नाही करायचं, हृदयाला एक्सपांड करा आणि स्वतःहून त्या गोष्टी सेलिब्रेट करायला लागा. बघा, घरातलं वातावरण बदलून जातं. कारण त्या वर्षी स्पॉइल केलेला दिवस आयुष्यात परत कधी येणार नाही. पुढच्या वर्षाची 365 दिवसांची वाट तुम्हाला बघावी लागणार आहे. मग तेवढा लंबा इंतजार करने से अच्छा जी लो ना इसी पल को, क्योंकि जिंदगी कहाँ है, इसी पल में है. तो आज खुद से प्रॉमिस करो की आजपासून अॅनिव्हर्सरीसाठी, बर्थडेसाठी नाराज होणार नाही आणि त्या दिवसाला वाया घालवणार नाही. जी लो इसी पल को. अगदी सुंदर छान पदार्थ बनवायचे, बाहेरचं ऑर्डर करायचं, इतका सगळ्यांना स्वातंत्र्य हवं असं कुणीच नाही आहे. मला सांगा,
तुम्ही तुमचे डिसिजन घेता की नाही घेत, पण नेमकं त्याच दिवशी नाराज होता की नाही होत? काय आरती मॅडम, होतं का असं? अनम्यूट करा बरं जरा. विशेष करून महिलांचं, कारण पुरुषांचं असं नसतं गालबिलं फुगवणं. त्यांच्या कामाच्या ओघात लक्षात, कारण त्यांची मानसिकताच त्या लेवलची असते. आरती मॅडम अनम्यूट करा, नाही विचारत जास्ती डीप प्रश्न. नाराज होता का तेवढं सांगा, हो की नाही? हो. हा, मग आजपासून नाराज होणार का? नाही. पक्का ना? स्वतःला आनंदी ठेवायचं आपल्याला. कारण नक्की. आपण काय केलेलं आहे, आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले आहेत. मग लोक काय करतात, तुमचे रिमोटचे बटन दाबतात. बरोबर आहे, मुलांना मार्क कमी भेटले, दाबला तुमचा त्यांनी बटन, आणि झालं घरचं त्या दिवशीचं वातावरण खराब. आता तुम्ही घरात किती तांडव केलं, त्याची मार्कलिस्ट चेंज होणार आहे का हो? नाही. पण तुम्हाला काय सांगते, काय होऊ शकतं. माझा मुलगा 9व्या वर्गात असताना, मी ट्रेनर आहे, हिलर आहे, सगळं आहे, पण 9th मध्ये असताना असं काही गोष्टी घडल्या की तो 3 महिने शाळेत नाही गेला. माझा मुलगा 3 महिने शाळेत नाही गेला, आणि त्याचं 9th पर्सेंटेज होतं 61%. मग आता मी जर त्याच्या 9वीच्या पर्सेंटेजवर फोकस केला असता, आणि जर विचार केला असतं की माझ्या मुलाने, त्याने रोज त्याच्या मागे लागली असती, काही भलं झालं असतं का? नाही. मागच्या वर्षी माझा मुलगा 10वीला पास झाला, या वर्षी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला आहे, त्याचं पर्सेंटेज 90% होतं. मग जर मी मागे लागून लागून त्याचं डोकं खराब केलं असतं, तर तो 90चा रिझल्ट पाहायला भेटला असता का? म्हणून नसता. जो रिझल्ट बदलवू शकत नाही त्याच्या मागे कशाला लागायचं? जो रिझल्ट आपल्याला पुढे आणायचा आहे त्याच्यासाठी फोकस करायचा. आपण बरोबर. करतो उलटच. वर्तमानाच्या क्षणामध्ये जर एखादा प्रॉब्लेम असला, तर त्या प्रॉब्लेमला एवढा फोकस देतो, एवढा फोकस देतो, की सगळं वातावरण खराब करून ठेवतो. आणि म्हणून का बरं, जिथे फोकस दिला तिथे एनर्जी जाणार आहे. परत सांगते, एनर्जीचा नियम काय? जिथे तुमचा फोकस जाईल तिथे एनर्जी जाईल, आणि तसा रिझल्ट येणार आहे. म्हणून बरोबर. पहिला संकल्प सगळ्यांनी करायचा आहे, वर्तमानाच्या क्षणांमधल्या आनंदाला कोणावर डिपेंड राहू द्यायचं नाहीये, आणि आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटायचा नाहीये. जिओ तो हर पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. माहिती नाही पुढच्या वर्षाची अॅनिव्हर्सरी पाहायला भेटेल की नाही भेटेल, आजच साजरी करून घेऊ ना. आजचा चांगला असलेला नशिबातला दिवस त्याला आपण बाजूला काढून टाकतो, आणि सगळं वातावरण खराब करतो. तो किसी के लिए नाही. मस्त अॅनिव्हर्सरीला दोघांसाठी गिफ्ट घ्या. मी गेले 10 ते 15 वर्ष झाले दोघांसाठी गिफ्ट घेते. मागच्या अॅनिव्हर्सरीला मी माझ्या हस्बंडला, म्हणजे आयफोनची जोडी घेतली. 15 प्रो आणि 15, दोन आयफोन घेतले, एक हस्बंडला गिफ्ट केला, एक मी घेतला. ठीक आहे. सो बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे लक्षात घ्या, आज ठीक आहे माझी आयफोन घ्यायची कॅपॅसिटी आहे म्हणून मी ती घेतली. नाही तर मी तुम्हाला सांगितलं आमचं पहिलं बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं होतं. ती 10 रुपयाची छोटी फ्रुटीची बॉटल, 2 पेढे आणि एक पत्र. इतका सुंदर क्षण आम्ही घालवले. ते क्षण आयुष्यभर, त्याला या आयफोनची पण किंमत येणार नाही, इतके सुंदर ते क्षण होते, आणि ते घालवलेला तो वेळ होता. त्याची बरोबरी हा आयफोनही नाही करणार. आलं लक्षात? सो आरती मॅडम आजपासून नाराज होणार का? की नाही. आपल्या आनंदाचे रिमोट लोकांच्या हातात देणार का? नाही. पक्का? चलो, किती लोक प्रॉमिस करतात? चला, आय प्रॉमिस टाईप करा. आय प्रॉमिस टाईप कर लो की हम आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना देणार नाही. अहो, 257 लोक आहे. आय प्रॉमिस तेवढे फास्ट आले पाहिजे. आणि माझ्या बंधूंना विनंती आहे की आपल्या घरात आपल्यासाठी राबणारी, ती पत्नी असेल, माता असेल, बहीण असेल, ज्याही रूपात एक स्त्रीचं वास्तव्य आहे. लक्षात घ्या, ज्या घरामध्ये स्त्री निघून जाते आणि वृद्धापकाळात त्या व्यक्तीला एकटेपणाने जगावं लागतं, आणि त्या एकटेपणामध्ये जरी तुमच्याकडे पैसा असतो, पण तरी देखील आपल्याला निर्भर राहावं लागतं. म्हणून जोपर्यंत ज्याही रूपात आपल्याकडे एक स्त्री आहे, तिचा रिस्पेक्ट करा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ती सहचारणी असो किंवा आई असो किंवा बहीण स्वरूपात असो, त्या प्रत्येक नात्यांचा रिस्पेक्ट करा. का हा रिस्पेक्ट? का बरं हा नियम? कारण कसेही जगलो ना, तरी आयुष्याचा एक दिवस दी एंड आहे, आणि आपल्याजवळ असलेल्या क्षण, तो उद्यापर्यंत आहे की फक्त आजचाच आहे, की अजून 10 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा, 50, कुणालाही माहिती नाही.
पण वर्तमानात आजचा दिवस आपल्याकडे एवढं माहिती आहे, आजचा क्षण आपल्याकडे आहे एवढं माहिती आहे, तर आजच्या क्षणामध्ये आपल्याला खरोखर आनंदाने जगायचंय. त्यानंतर चौथा नियम, आपले माता पिता, अध्यापक आणि ज्येष्ठ यांचा सन्मान करणार. अध्यापक, माता पिता, आपले ज्येष्ठ यांचा सन्मान करायचा. एक लक्षात घ्या, नाते तोडणं खूप सोपं असतं. आज एकल कुटुंब पद्धती म्हणजे बायोडाटा वाचताना कधी कधी खरोखर जसं आता आपण बघितलं ना, ओल्ड फर्निचर मूवी जो आला होता मागे, अक्षरशः मुली विचार म्हणतात की मुलगा एकुलता एक पाहिजे आणि त्याच्यात त्याच्या घरी आई वडील नसावेत, असं डिक्लेअर करणाऱ्या मुली आजकाल मी बघते. तेव्हा खरोखर आश्चर्य वाटतं की आपल्या आई वडिलांना जसं आपल्याला 20 वर्ष 25 वर्ष वाढवलेलं असतं, तसंच समोरच्या व्यक्तीच्याही आई वडिलांनी त्याच्यासाठी तेवढेच कष्ट घेतलेले असतात. त्यांनाही म्हातारपणात गरज असते. आज काउन्सिलिंगच्या ह्याच्यात आम्ही मुलांवर होणारे दुष्परिणाम इतके बघतो आहे की ज्या घरात आजी आजोबा नाही आहेत, केअरटेकरच्या भरोश्यावर मुलं ठेवले जातात. आणि तो पैसा तर वेस्ट जातोच. खरोखर मला सांगा, जेवढ्या मायेने ती आजी आपल्या नातवाला खाऊ पिऊ घालेल, तेवढी तुम्ही ठेवलेली केअरटेकर 10-15 हजार रुपये देऊनही खाऊ घालेल का? थोडा विचार करा. आणि त्यांच्या जीवनातल्या त्या सुखांपासून आपण त्यांना वंचित करतो. इथे मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, दोन उदाहरणं तुम्हाला देते. एक सुंदर कविता वाचनात आली. त्या एका मुलाने आपल्या आई वडिलांना लिहिलेली कविता होती. म्हणजे पत्र होतं, त्याच्यात म्हटलं होतं, सांगा हो आई बाबा, सांगा ना आई बाबा, मला कधीच माहिती नव्हतं हो की देशाबाहेरचा फॉरेन तो देश कसा आहे काय आहे. हे स्वप्न तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर टाकलं. आज ज्या पालकांच्या कंप्लेंट आहे ना, मुलं विदेशात गेले, सेटल झाले, आमच्याकडे लक्ष देत नाही, तशाच एका मुलाने आपल्या आई वडिलांसाठी लिहिलेलं पत्र. सांगा ना आई बाबा, मला हे माहितीच नव्हतं ते फॉरेन कुठे आहे, देश कुठे आहे. तुम्हीच हे स्वप्न माझ्या डोळ्यासमोर दाखवलं. अगदी लहानपणापासून बेटा तुला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय, आणि असे स्वप्न मला दाखवून अवघा 4थ्या वर्गात असतानाच हॉस्टेलमध्ये धाडलं, तुमच्यापासून दूर केलं. मी रात्री एकटा होतो, कितीदा मला आई तुझ्या कुशीची आठवण यायची, पण मी एकटा होतो, अनेकदा रात्र मी रडून रडून काढल्या. इकडे ती आई त्या मुलाच्या विराने ती पण तिकडे रडत होती, पण कुठल्या ध्येयाच्या मागे आपण धावत होतो. त्या मुलाला हॉस्टेलमध्ये टाकला, तो 10वी पास झाला, राज्याबाहेर शिक्षणाला गेला, शिक्षण पूर्ण झालं, नोकरीसाठी देशाबाहेर गेला. सांग ना आई, सांगा ना हो बाबा, मी कधीच म्हंटल नव्हतं की मला एवढं शिकायचंय. मी तुमच्या जवळ राहूनही शिकू शकलो असतो, मोठा जवळ होऊ शकलो असतो. आज मी इतका दूर गेलेलो आहे की माझी इच्छा असूनही ना तुम्हाला भेटू शकत. मग आपण म्हणतो मुलं बाहेर गेल्याने विसरले, पण तिथेही त्यांची काहीतरी मजबुरी असते. आपण त्यांना समजून घेत नाही आणि मुलं करत नाही. आपचा त्यांच्यावर ठपका लावतो की मुलं दूर झाले. कोणी त्यांच्या डोळ्यात स्वप्न दिले? दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते. ही आमच्या शहरात 7-8 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. एक 2 मजली बिल्डिंग, दोघही पती पत्नी मोठ्या पदावर आणि शिकून सवरून आपल्या मुलांना स्वप्न दाखवून बाहेर पडलेले. विचार करा, दोन्ही गोष्टींचा विचार करा आणि मग आपल्या कुटुंबासाठी प्लॅनिंग करा. त्या एक दिवस वयानुसार मातेच, कारण दोन्ही मुले शिकून परदेशात गेले, सेटल झाले, त्यांच्या त्यांच्या तिथे जबाबदाऱ्या आहे. एक दिवस आईचा मृत्यू होतो, वडिलांचा फोन मुलांना जातो. बाबा फोन करतात मुलांना की तुझी आई गेली आहे, लवकरात लवकर तुम्ही शक्य असेल तर या. त्यांनी ते बर्फाची पेटी आणून आईचा मृतदेह संरक्षित केलेला असतो. मोठा मुलगा लहान भावाच्या हातात काही पैसे देतो, मला सुट्ट्या भेटणार नाही, तू जाऊन आईच्या सगळ्या विधी उरकून येऊन जा. लहान मुलगा येतो, 3ऱ्या दिवसापर्यंत सगळं होतं, पाहुणे घरीच असतात.
मुलगा एक मोठी रक्कम वडिलांच्या हातात ठेवतो आणि सांगतो, बाबा 14 दिवस थांबणं माझ्यासाठी शक्य नाही या. तुम्ही कुणाच्या तरी हातून सगळे विधी पूर्ण करा. माझ्यासाठी ही गोष्ट शक्य नाही आहे. मला इथे थांबणं, माझेही कामं खूप पेंडिंग आहे. बाबा ते पैसे बाजूला ठेवतात, थोडं वर जातात आणि 10 मिनिटात तुला सांगतो म्हणून वर जातात. एक जोरात आवाज होतो आणि वडिलांनी एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि 2 मजलीवरून उडी घेऊन स्वतःचा जीवनाचा अंत केलेला असतो. चिठ्ठीत एकच लिहिलंय, बाबा डबल काही येऊ नको. तू आता जातच आहे तर माझे हे अंत्यसंस्कार करून जा. एवढं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. या 2 घटनांमध्ये सांगा, मुलांना दूर करणारे आई वडील चुकीचे होते की तिथे जाऊन व्यस्त झालेले मुलं चुकीचे होते? दोन्हीही चुकीचे नव्हते, स्वप्न चुकीचे होते. कशासाठी धावतोय आपण आपल्यालाच कळत नाहीये. सकाळपासनं रात्रीपर्यंत ज्या पैशाच्या मागे धावतो, विचार करा, हॉस्पिटलमध्ये ते लाखो रुपये देऊनही तुम्ही आयुष्यातले आनंदाचे क्षण विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या जवळ जर आपले मुलं असतील ना, त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती नाहीये. आणि त्याच्यात आपण आपल्या मुलांना संस्कार देऊन चांगलं घडवलं तर मला सांगा, त्यांचे लाखो रुपये काही कामाचे नाही या. संस्कारी मुलं तुमच्या घरात असतील आणि ते तुमच्या नजरेसमोर असतील तर तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता. आणि म्हणून रिस्पेक्ट करा एकमेकांचा. आधी भरलेलं कुटुंब होतं. आम्ही अक्षरशः लहान खोल्यांमध्ये, मातीचं घर होतं आमचं सुरुवातीला, त्याच्यानंतर बिना प्लास्टरचं घर होतं कितीतरी वर्ष. आणि तेवढ्या याच्यातनं आम्ही 7 बहीण भावंड, काकांचे 4 मुलं, आम्ही 3 बहीण भाऊ, लहानाचे मोठं झालो. अक्षरशः मला आनंद वाटतं. मी एकटी आहे, मला कधीच वाटत नाही की मला बहिणी नाहीये. माझ्या चुलत बहिणी आत्ता 3 दिवस कंटिन्यू माझ्या घरी राहिले. एक आनंदाचे क्षण, प्रत्येक क्षणांमध्ये आम्ही आनंदाने जगतो. कधीच हे वाटत नाही, कारण जे एकटेपणा जो तो आयुष्यात आलेला आहे, आणि या एकटेपणामधनं डिप्रेशन, एन्झायटी, या ज्या समस्या आज, आधी होती का सायकॅट्रिकची आणि काउन्सिलिंगची एवढी गरज? आज गल्ल्यो बोळ्यामध्ये कॉन्सिलर आणि सायकॅट्रिक पाहायला मिळतात. का बरं? कारण ती गरज आपल्या एकटेपणाने निर्माण केलेली आहे समाजामध्ये. आज आपल्याला वेळ नाहीये. म्हणून मी माझ्या सगळ्या बहिणींना आणि भावांना विनंती करते की आपले ज्येष्ठ जर शक्य असेल तर जवळ ठेवा, आणि जवळ राहणे शक्य नसेल तर एक गोष्ट करा, त्यांना दिवसातनं एक फोन करून त्यांची खुशाली खायली विचारा. कारण ते तुमच्या एका शब्दासाठी वाट बघत असतात. शेवटचा त्यांना देऊन काही फायदा होणार नाही. आज जोपर्यंत ते तुमच्या सोबत आहे, त्यांचा आवाज तुमच्या कानावर पडू शकतो, दिवसातले 1 मिनिट तरी त्यांना द्या. एक कॉल, एक शब्द त्यांना करा. कारण कसंही जगला तरी एक दिवस संपणार आहे, त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी. त्याच्यामुळे त्यांना वेळ द्या. कारण कमवलेला पैसा हा तुम्हाला क्षणिक सुख देऊ शकतो, पण मनापासून सुख तेव्हा येतं जेव्हा आपल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. तर आजपासून एक संकल्प, आपल्या घरातले मोठे ज्येष्ठ यांना थोडासा वेळ द्या आणि लहानांच्याही भावना तेवढ्याच समजून घ्या. आज बरेचसे, मी काउन्सिलिंगचं काम करते ना, तर माझ्याकडे जेव्हा लहान मुलांच्या समस्या येतात, तर आपण मुलांना संपत्ती म्हणून कधी कधी असं कर तसं कर ऑर्डर देत असतो. पण तेही वाढत्या वयात त्यांच्या आजकाल भावनांना जपणं खूप गरजेचं असतं. आणि आज 10-12 वर्षाचे मुलं चुकीचं डिसिजन घेऊन टाकतात. कारण कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा ते एकटेपणाचा संघर्ष करत असतात, तेव्हा बाळा घाबरू नको, तुझ्यासोबत मी आहे, असं सांगणारा त्यांच्याकडे आई वडिलांचा भक्कम आधार नसतो. सो आजपासून आपण आपल्या कुटुंबासाठी आनंदाचा भक्कम आधार बनूया आणि त्यांच्या जीवनातल्या दुःख क्षणांना एक सकारात्मकतेचा आनंद देऊया. सो प्रॉमिस? पक्का? का प्रॉमिस? जिंदगी भी कैसे भी जियो, उसका एक दी एंड है. आनंदाच्या क्षणांमध्ये जगायचं आपल्याला. त्यानंतर सभी चेतन, लास्ट जो रेखेचं 5वं तत्व आहे, सभी चेतन और अवचेतन वस्तुओं के प्रति मैं आभार भाव, ग्रॅटिट्यूड ठेवायचा आहे. सभी चेतन अचेतन वस्तू, जसं मी त्या दिवशी म्हटलं ना, चपलेला कोण कोण थँक्यू म्हणतात. तर जी चप्पल आपण धारण करतो ती सुद्धा आपल्यासाठी काय करते? उन्हाचे चटके सोसते, पावसाळ्यातला चिखल पाणी सोसते.
थंडीची थंडी सोसते, काटाही रुतला तर तिच्या सहनशीलतेपर्यंत ती सोसते, तिच्या बाहेरचा असेल तर पायाला बोलतो. जस्ट से थँक्यू. जी ही वस्तू तुम्ही वापरता ना, तुम्ही जी टू व्हीलर फोर व्हीलर वापरता, तिला स्पर्श करा, थँक्यू. कारण ती आपला प्रवास सुखकर करण्यासाठी तिची निर्मिती होते आणि ती संपते. अशा कितीतरी वस्तू आहेत. त्या घरच्या भांड्यांना असा स्पर्श करा किचनमध्ये, जस्ट से थँक्यू. कारण ते आपल्याकडे आहे, कुणाच्या तरी स्वप्नात आहे, पण आपल्याकडे आहे. सो जस्ट से थँक्यू. जोपर्यंत ही सुंदर थँक्यूची भावना निर्माण होणार नाही, तोपर्यंत जीवनाचा खरा आनंद अनुभवू शकणार नाही. तर आजपासनं सजीव निर्जीव प्रत्येक वस्तूला मायेचा स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा. कारण जेवढ्याही वस्तू तुमच्या घरी आहे, त्या कुणाच्या तरी स्वप्नात आहे, त्यांना त्यांच्या घरी पाहिजे. पर वो हमारी जिंदगी का भाग है. जस्ट से थँक्यू. कपाटात भरलेल्या साड्यांना स्पर्श करा महिलांनी, जस्ट से थँक्यू. कारण आजही अंगभर कपडे न मिळण्यामुळे कितीतरी महिला मुली अवस्थेत आहे. आज ते फॅशनमुळे अर्धवट कपडे आहेत, ती वेगळी गोष्ट आहे, पण लिटरली खरा संघर्ष अजूनही चालू आहे. पण आपण त्या संघर्षात नाही आहे. त्यासाठी थँक्यू. आज एक नवी लिस्ट करा. ती लिस्ट खरोखर माझ्या जीवनात काय काय चांगलं आहे ते लिहून काढा. युअर टाइम स्टार्ट नाव. थोडा लिखो अभी इसी वक्त. आणि होमवर्क करत नाही तुम्ही. मुलांचा होमवर्क मुलांनी केला पाहिजे, पण आपण आपला होमवर्क करत नाही. चला लिहा बरं, क्या क्या अच्छा है आपके जिंदगी में, लिख डालो, याद करो भी. जेवढे पॉइंट आपण डिस्कस केले, नेमकं आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. काय काय चांगलं आहे, अगदी स्वतःच्या देहापासून करा, कारण हा देहच आपल्यासाठी सगळ्यात अमूल्य आहे. डोळे काम करून राहिले, जस्ट से थँक्यू. कान ऐकायला देतात, जस्ट से थँक्यू. प्रत्येकाने लिहायचं आहे. लिहा काय काय चांगलं आहे. आज आपल्याला श्रीमंत झाल्यासारखं वाटत आहे की नाही? काय माधुरी मॅडम, आला का माइंड मध्ये जे लिहिताय तुम्ही त्याच्यातनं, की चला आज रोजच्या पेक्षा कंप्लेंट कमी होऊन आज कुठेतरी बाकीच्यांपेक्षा मी श्रीमंत झालेले असं वाटत आहे का? हो, खूप छान वाटतंय. पण फक्त कीर्तन नका बनवू, की आज आपण या एक तासात जे काही आपल्या मनाला वाटलं, हे लाईफ मध्ये जोपर्यंत फॉलो होणार नाही, तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. थँक्यू.
थँक्यू. काय गुरु मॅडम, बरोबर की नाही? हो. झालं की नाही श्रीमंत आज आपण? खूप काही. मला वाटलंच नव्हतं माझ्याकडे एवढं सगळं आहे. लिहिताना एक एक आता लिहित गेले तेव्हा कळलं. म्हणजे मी श्रीमंत आहे. बघा, IVF सेंटर समोर लाखो रुपये घेऊन लोक उभे आहेत हो. पण मुलं आहेत आपल्याला, त्यांना नाहीये. नाही आहे. तरी आपण आपल्या मुलांसाठी खरोखर रागारागात काय काय बोलून जातो. विचार करा की एव्हरीथिंग इज द एनर्जी. आणि ती एनर्जी खरंच तशी क्रिएट करा जी आपल्याला हवं आहे. आणि म्हणून मुलांच्या औरामध्ये अफर्मेशन टाका. एखाद्या, लिटरली सांगते ना, जेव्हा आपण पतीबद्दल कंप्लेंट करते एखादी महिला, किंवा एखादा पती सतत पत्नीला कंप्लेंट मोडमध्ये बघतो, तुम्हाला सांगते ना की ज्यांच्या आयुष्यात ते एकाकीपण आहे, जोडीदाराचं सुख नाही आहे, आणि एकट्या मुलांना सांभाळ करतात, त्या सिंगल पॅरेंटला विचारा की भला हो बुरा हो जैसा भी जीवन साथी हमारे पास है. आपण भाग्यवान आहे, कारण कुठेतरी रागाने असेल, नाही व्यक्त होत आहेत प्रत्येकाला, पण कुठेतरी आतमध्ये दडलेलं प्रेम जरूर असतं. नात्यांचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे. आपल्याला जेव्हा घरातले ज्येष्ठ जड वाटतात, लिटरली सांगते की माझे सासरे जेव्हा एक्सपायर झाले आणि माझ्या घराला मी फर्स्ट टाइम लॉक लावलं ना, तो क्षण माझ्यासाठी खूप भारी होता, कारण तोपर्यंत कुठेही बाहेर जात असताना माझ्या घराला लॉक नव्हतं लागत. मी मुलांना निश्चिंतपणे सोडून जाऊ शकत होते. आज नाही जाऊ शकत, कारण तो एक आमच्या घरातला खूप मोठे आधार होते. मी जेव्हा ट्रेनिंग, म्हणजे आज मी जे काही शिक्षण घेऊन तुमच्यापर्यंत जे काही विषय मांडते, पण मी फर्स्ट टाइम घराच्या बाहेर पडली तेव्हा माझा लहान मुलगा 1.5 वर्षाचा होता. आणि मी म्हंटल ना की त्याला माझ्यापेक्षा त्यांनी जास्ती वाढवलं. त्या असेपर्यंत कधीच ते नाही हो होतं. त्या फॅमिली सांभाळताना आम्हाला दिली जाणारे मोकळे नाही आवडत तेवढं, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते बघितलेलं नसतं. त्यांच्यासाठी या गोष्टी नव्याने असतात. पण लिटरली सांगते की कुठेतरी जेवढं आपण सोबत राहतो ना, तेवढं ते डीप लेवलवर जातही असतं. नातं तेवढंच रुजतं, कारण त्याचे मुळं. पण आपण काय करतो, ते मुळं रुजू देण्याच्या आधीच इतका दुरावा करून टाकतो की त्या नात्यांना रुजायला वेळच भेटत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत कुटुंबातली एनर्जी जर सोबत असेल ना, तो जगातला कुठलाही संघर्ष निर्माण करू शकतो. कधीच तो आत्महत्येपर्यंत पोहोचत नाही. माझ्याकडे एक स्टुडंट होत्या, अक्षरशः त्यांना हॉस्पिटलमधून आणल्यावर, तेव्हा वेबिनार चालायचे माझे 90 मिनिटचे, तेव्हाची गोष्ट आहे. आता सारखे 10 दिवसांची नाही. या लेव्हल 1ची फी माझी तेव्हा 3000 होती, आणि त्यांना हॉस्पिटलमधून आणल्यावर त्यांना कुठून तरी लिंक भेटली, कोणीतरी दिली, आणि त्यांना वेबिनार करायला सांगितलं. जेव्हा त्यांनी सुसाईड, सेकंड सुसाईड अटेम्प्ट होता त्यांचा, आणि ते करून त्या क्लासला जॉईन झाल्या. मग त्यांनी क्लासला ऍडमिशन केली. जेव्हा त्या माझ्याशी फर्स्ट टाइम कॉलवर बोलल्या, तर त्या बोलल्या की मॅडम म्हणे, मी दोनदा आत्महत्या, मला एकच की मला सासू आणि दिरासोबत मी आयुष्यात राहू शकत नाही. यांच्यासोबत राहील तर मी जिवंत राहू शकत नाही. आणि आज सांगू, त्यांचे सासू आणि दीर त्यांच्या सोबत राहतात. आणि त्या मोटिवेशनल ट्रेनर आहे, मुलांना डिप्रेशन मधून जाण्यासाठी वाचवतात. त्यांचे स्वतःचे क्लासेस आहे, स्वतः त्या कोच आहेत. आणि मला याचा अभिमान आहे. त्यांनी बोलले की मॅडम, तुमच्याशी जुळली नसती, रेकीत आली नसती, तर कदाचित आज मी या जगातही नसती. आणि म्हणून सांगते की आयुष्य कसंही जगलात तरी संपणार आहे. याला जी लो जिंदगी, वो रोके को जीनी है की हंस के जीनी है, ही चॉईस आपलीच असणार आहे. बोला नम्रता मॅडम, काय म्हणताय, कुठून आहात? नमस्कार ताई, मी पुण्याहून बोलतीये. अ, मला हा क्वेश्चन होता. हे जे रोज ग्रेटफुलनेस जे आहे ते लिहितो, पण कधी कधी असाही क्षण येतो की अ, नकोय, मला काही करायचं नाहीये, किंवा तुम्ही डिमोटिवेट होता, किंवा मग अशा वेळेस म्हणजे ती कन्सिस्टन्सी नाही राहत, मला नाही तर हा. मग
एक त्यावेळेस देते मी उत्तर, कारण आपल्याला वेळ कमी आहे. मी आन्सर देते प्रश्न समजला. हं, बघा, आयुष्यातले जे आपण वाळूचं घड्याळ बघितलंय की नाही, त्याला उलटा केलं तरी ते रिकामं होणार आहे, परत केलं तरी रिकामं होणार आहे. उसका स्वभाव है खाली होना. इसी तरह हमारे जीवन का स्वभाव है हर क्षण को खत्म होना. ज्याला आपण कितीही प्रयत्न केला तरी बांधू शकत नाही. आयुष्यात एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम म्हणजे जीवन आहे. तुमच्या म्हटल्याप्रमाणे काही घटना अशा येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला काही सुचत नाही आणि आपल्याला काही समजत नाही काय करावं म्हणून. तर अशा वेळेस तीन गोष्टी आपल्या समोर असतात. त्या क्षणांमध्ये वाहून स्वतःला डिप्रेशनमध्ये टाकणं, चिडचिड करणं, राग करणं, किंवा त्या क्षणांना मी कुछ नाही कर सकती म्हणून त्याच्यासोबत एक तर हे करणं, किंवा तिसरा मार्ग की मी त्या क्षणांसोबत लढा देऊन योग्य काय आहे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, असं म्हणून पुढचा निर्णय घेणं. आणि माझ्या मते जे सर्वांसाठी आनंद देणारी गोष्ट आहे त्याचा सामना. कारण क्षणामध्ये प्रत्येक क्षण आनंदी असेल असं नाहीच आहे. कारण आपण या देहासोबत कितीही या जन्मामध्ये चांगलं वागत असलो तरी सुद्धा आपले सोल ट्रॅव्हलिंग आपल्या सोबत आहे. आणि ते कार्मिक ब्लॉकेजेस जर क्लीन करायचे असतील तर या जन्मामध्ये कष्ट हे येणार आहे. तर त्या कष्टांनाही समजून आपल्याला जीवनाचा पुढचा आनंद घ्यायचा आहे. ओके, थँक्यू. सो आजचं सेशन कसं वाटलं हे ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण 5:30चा माझा लगेच दुसरा क्लास असतो. ओके, तर दिव्य रेखी शक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. तर नक्की शेअर करा, कारण त्याच्यातनच मला माझ्या विकासासाठी प्रयत्न करता येतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.